नमस्कार रसिक हो. मराठी रंगभूमीवर गेली 30 वर्ष कार्यरत असणारे बहुरंगी बहुढंगी चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणजेच श्री दिलीप प्रभावळकर. मुंबई शहरात जन्मलेले श्री दिलीप प्रभावळकर हे उच्च विद्याविभूषित असून शिक्षण चालू असतानाच बालनाट्य आणि हौशी नाट्य रंगभूमीवरती श्री रत्नाकर मतकरी यांच्या नाटकाच्या चमूमधून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. नाट्याबरोबरच छबिलदासच्या प्रायोगिक चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. विजय तेंडुलकर लिखित लोभ नसावा ही विनंती या नाटकानं ते प्रथम प्रकाशात आले. 1971 मध्ये ते व्यावसायिक नाटकाकडे वळले. बालनाट्य, फार्सिकल कॉमेडी, लाईट कॉमेडी, कौटुंबिक, गंभीर तसंच चर्चात्मक नाट्य अशा विविध प्रकारच्या अभिनयानं त्यांनी मराठी नाट्यरसिकांना मोहून टाकलं. 1991 पासून पूर्णवेळ व्यावसायिक कलाकार म्हणून त्यांनी अभिनयाला वाहून घेतलं. सहज सुंदर अभिनय, उत्कृष्ट टायमिंग, आवाजाचा सुयोग्य वापर या अंगभूत गुणांमुळे त्यांच्या भूमिका वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या. बालनाट्यामधली त्यांची चेटकीण, पळापळा कोण पुढे पळे, बटाट्याची चाळ, नांदा सौख्य बरे वगैरे या नाटकातील त्यांचा विनोदी अभिनय रसिकांच्या दीर्घकाळ लक्षात राहीलच. हे आहे त्यांचं वासूची सासू. चाललात कुठे? मी साडी बदलून आता भर रस्त्यात साडी फेडकोण येते. माझीच दिसते. आता 9 वारी दुसऱ्या कोणाची शिकली? ही साडी नक्की 18 वारी असणार. हिला 9 वारी कशी पुरेल? वासू, हा काय प्रकार आहे? कुठला आणि अण्णा कुठे गेले? म्हणजे तू मला ओळखलं नाहीस? पण आवाज ओळखीचा वाटतो. एक झुंज वारेशी, संध्या छाया, अरण्यक, पोर्ट्रेट, घर तिघांचं हवं, विठ्ठला, नातीगोती या आणि अशा अनेक नाटकातील त्यांच्या गंभीर भूमिकाही तितक्याच लक्षणीय ठरल्या आहेत. त्यांनी स्वतःच निर्मित केलेल्या हसवा फसवी या नाटकातील विविध प्रकारच्या 6 भूमिका प्रभावळकरच करू जाणवत. मला प्रश्न विचारण्यात आले की का रे बाबा, तुला जर क्राऊन दिला आम्ही तर तू काय करशील? मी ताडकन उत्तर दिलं, शोषितांचं दुःख दूर करीन आणि अनाथ बालकांसाठी फंड गोळा करीन. ही मॉडेल आन्सर्स आहेत, सौंदर्य स्पर्धांच्या गाईडीमध्ये मिळतात. 5 स्टार हॉटेलमध्ये मुलाखती झाल्या की ह्या उत्तरं द्यायची. त्यांना बरोबर पटलं. मग त्यांनी पुन्हा मला विचारलं आणखी काय करशील? मी जरा चिडलोच. म्हटलं आणखी काय करीन म्हणजे काय? मी वणवे भिजवीन, कोंबड्या वाढवीन. तुमच्या बापाचं काय गेलं? शेवटचं वाक्य मनात म्हटलं. त्यांना तेही आवडलं. जजेस खुश. तुम्हाला विजेते पदाचा मुकुट घातल्यावर हा तुमची प्रतिक्रिया काय छान होती? छान होती ना? हो, दाखव. म्हणजे हे मुकुट घातल्यानंतर मी पहिल्यांदा अशी प्रतिक्रिया दिली, म्हणजे एकदम आश्चर्य दाखवलं. त्याच्यानंतर मग रडू, मग हसू, मग हसता हसता रडू, मग रडता रडता हसू आणि मग आनंदाचे डोही आनंद तरंग. नाटकांप्रमाणेच दूरदर्शन मालिकांमध्येही ते अत्यंत सहजतेने वावरताना दिसतात. कैलासवासी ची.व्ही. जोशी यांचा चिमणराव प्रभावळकर यांनी अजरामर केला. साळसूद या मालिकेतली त्यांची भूमिका त्यांच्या अभिनयाच्या आणखीन एका वेगळ्याच पैलूचं दर्शन घडवते. तर गंगाधर टिपरे यांचा गेटअप आणि अभिनय त्यांनी स्वतःच्याच कृष्णराव हेरंबकरांच्यावरूनच अभिनीत केला आहे. कृष्णराव, तुम्ही सध्या काय करताय? आता ह्या वयात दुसरं काय करणार? आत्मचरित्र लिहितो. नाव दिलं? हो, आत्मचरित्राचं नाव एक झाड 2 कावळे. जीवन वृक्षावरचे 2 पक्षी, माझेच 2 रूप हे कावळे. त्यातला एक डोमकावळा आहे.
पहिला कावळा दुसऱ्या कावळ्याला म्हणतो, का रे बाबा तू नट का झालास? दुसरा कावळा म्हणतो, बाबारे मी दुसरा कोणी होऊ शकलो नसतो म्हणून नट झालो, नाहीतर कुंदनपूरच्या एसटी स्टँडवर आलेपाकाच्या वड्या विकत फिरलो असतो. रंगभूमी, दूरदर्शन मालिका याचबरोबर त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा मोठं योगदान दिलं आहे. एक डाव भूताचा, छक्के पंजे, पछाडलेला आणि हा आहे झपाटलेला. या सर्व चित्रपटातल्या त्यांच्या विनोदी भूमिका तर गाजल्याच, पण रात्र आरंभ, अगबाई अरेच्छा, कथा दोन गणपतरावांची या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकाही अगदी वेगळ्या प्रकारच्या असूनही लक्षणीय ठरल्या आहेत. हा आहे सरकारनामा. बघितलास काय झालं तुझ्या प्लॅनचं? बोंबलला ना? आता कळलं तुला? अरे पार पोचलेला आहे तो उत्तमराव. आता तो मलदीपचा प्रेसिडेंट आपल्या नाकावर टिचून जाणार बाबुळगावला लग्न अटेंड करायला, आणि मलाच बसवलाय स्वागत कमिटीत. याचबरोबर त्यांच्या हिंदी चित्रपटातल्या भूमिकाही संस्मरणीय ठरल्या आहेत. एन्काउंटर द किलिंग, चुपके से, शिवा आणि अजूनही गाजत असलेला लगे रहो मुन्ना भाई. मोहनदास आपके लिए क्या कर सकता है? ए बापू, वो क्या है ना बापू, अला बाटली किधर गई? अपन को तुम्हारा हेल्प मांगता है. अगर किसी को मारना है, किसी को उठाना है, तो ये मुझसे नहीं होगा. ऐसे कामों में जरा कमजोर हूँ मैं. अरे नहीं नहीं बापू, वो सब अपन कर लेगा. वो क्या है ना कि कल तुम अपन के साथ जानवी के घर चलो, ऐसे ही इनविजिबल मिस्टर इंडिया टाइप. वो लोग ना तुम्हारे बारे में हिस्ट्री पूछेगा, तुम हल्लू से अपन के कान में आंसर बोर्ड डालने का. वो क्या है ना बापू, अपना हिस्ट्री थोड़ा वीक है ना. अगर मैं तुम्हारा ये काम कर दूं तो तुम्हें भी मेरा एक काम करना होगा. अरे 10 काम करेगा बापू, लेकिन अपन का ये काम कर दो प्लीज. मेरा काम सुन तो लो. अरे बापू प्रॉमिस बोला ना, जो तुम बोलेगा अपन करेगा. जबान दे रहा हूँ बापू. मेरा काम इतना आसान नहीं है बापू. या अक्की मुंबई में अपन के लिए कोई काम मुश्किल नहीं है. तुम्हारा काम हो गया, डन समझ लो. ठीक है, मैं चलता हूँ. याद करना, पहुंच जाऊंगा. शंकरदादा जिंदाबाद या तेलुगू चित्रपटात आणि अजूनही प्रकाशित झाला नाही अशा फिनिक्स या स्वाहिली भाषेतल्या चित्रपटामधील हा त्यांचा सहज अभिनय. श्री दिलीप प्रभावळकर यांना आजवर मिळालेल्या पुरस्कारांकडे दृष्टिक्षेप टाकला तर त्यांच्या चतुरस्त्रपणाची आपल्याला कल्पना येते. या सर्वांबरोबरच एक उत्तम लेखक म्हणूनही त्यांनी ख्याती प्राप्त केली आहे. वृत्तपत्रीय स्तंभलेखनाबरोबरच राजकीय भाष्य करणारे लेख, एकांकिका, बालनाट्य असं विविध प्रकारचं त्यांनी लेखन केलं आहे. अशा प्रकारे प्रसिद्धीच्या झोतात असलेले श्री दिलीप प्रभावळकर कलाकार हा समाजाचं काही देणं लागतो असं मानतात. मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या कामायनी आणि पुना ब्लाइंड असोसिएशन या संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. ही विशेष बाब लक्षात घेण्याजोगी आहे. आणि याच विषयावरचा हा चौकट राजा. आई आई आई, हे अशी का तू झोपली आई? आई मी आलो, तू उठ. मी आलो, उठ नाही आई. एक गणा आई उठत नाही. आणि अशाच या नाट्य, चित्रपट, मालिका आणि साहित्य क्षेत्रातल्या सर्वांपेक्षा वेगळ्या अशा या चतुरस्त्र अभिनेत्याला आमचा हा मानाचा मुजरा. मी असा कसा वेगळा. नाट्यसृष्टीतला सर्वोत्कृष्ट मानाचा समजला जाणारा अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती सांगली यांच्या वतीनं देण्यात येणारा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार आजच्या या रंगभूमी दिनाच्या निमित्तानं काही क्षणातच त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.